प्रियंका. शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर चर्चा करणार आहोत जो केवळ स्थापत्यशास्त्राच्या मर्यादेत राहत नाही, तर तो आपला दैनंदिन जीवन, मानसिक स्वास्थ्य आणि आध्यात्मिक उन्नती यांच्याशीही निगडीत आहे. आता आपल्या सोबत आहेत वास्तुविशारद श्री अभिषेक देशपांडे सर, जे आधुनिक वास्तुशास्त्र आणि वैदिक आर्किटेक्चर यावर संशोधन करून प्राचीन तत्वांचा आधुनिक जीवनशैलीशी सुंदर संगम साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे स्पिरिच्युअल इंजिनिअरिंग व स्थापत्यवेद यावरील विचार हे नवीन दृष्टिकोन देणारे ठरत आहेत. चला तर मग सरांकडून त्यांचे कार्य, संशोधन आणि वास्तुशास्त्राच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. नमस्कार सर, शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आपलं स्वागत आहे. सर, स्थापत्यशास्त्र आणि वास्तुशास्त्र यामध्ये आपल्याला आवड कशामुळे निर्माण झाली? मी जेव्हा आर्किटेक्चर 4th इयरला होतो अच्छा, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, त्यावेळेस आम्हाला हिस्ट्री ऑफ आर्किटेक्चर नावाचा एक सब्जेक्ट होता. आणि त्या सब्जेक्टमध्ये भारतीय कलाकृती, भारतीय आर्किटेक्चर सोबत विदेशी आर्किटेक्चरवर पण फोकस टाकला होता. अच्छा. याचा अभ्यास करताना एक गोष्ट खूप प्रामुख्याने लक्षात येत होती प्रत्येक वेळेस, मग ती सेकंड इयरच्या कोर्समध्ये असो, थर्ड इयर असो, 4th इयर असो, की जे आर्किटेक्चरल सेन्सेशन म्हणून दाखवले जातात मॉन्युमेंट्स, ते सगळं मुघलांनीच काम आणले. अच्छा. आपल्या इथे अनेक प्रकारचे वेगवेगळे राज्य होऊन गेले, राज्यकर्ते होऊन गेले, परंतु जे सेन्सेशन म्हणून, जसं ताजमहाल एक सेन्सेशन, तर हे मुघलांनी का बांधले? मग मुघलांचा अभ्यास करता करता एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात अशी आली की हे साम्राज्य इतके वर्ष का टिकलं. ओके. त्याच्या मागे काही कारणमीमांसा, इतिहासकार आपली कारणमीमांसा देतात, परंतु जेव्हा मी याचा सखोल अभ्यास केला नंतरच्या काही वर्षामध्ये, तर मला लक्षात असं आलं की मुघलांनी जी एक आर्किटेक्चरची शैली इथे स्थापित केली, ती त्यांनी स्थापत्य वेदाच्या सूत्रमंडलवरनं उचलली होती. अच्छा. आणि त्या सूत्रमंडलचा फायदा त्यांना झाला आणि 300-350 वर्ष त्यांनी भारतावर राज्य केलं. ओके. हा माझा आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट आहे. अच्छा. आणि त्याच्यानंतर स्थापत्यवेदामध्ये अंतर्भूत सूत्रमंडल याचा मी गहन अभ्यास केला. तेव्हा लक्षात असं आलं की मनुष्याच्या प्रत्येक अंगाशी, जीवनातल्या प्रत्येक घटनेशी त्याची वास्तू, त्याचं घर किंवा तो जिथे वास करतो, मग ऑफिस असेल किंवा अन्य काही असेल, त्याचा मोठा सहभाग आहे. अच्छा. त्याच्यानंतर मग मी याच्याकडे वळलो आणि निरंतर आज जवळपास मला 26 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करताना झाले. अच्छा, फारच सुंदर सर. सर, तुमच्या आध्यात्मिक अभियांत्रिकी या संकल्पनेमागील प्रेरणा काय होती? आध्यात्मिक अभियांत्रिकीचा जो लिटरली मिनिंग होतं ते आहे स्पिरिच्युअल इंजिनिअरिंग. ओके. आणि त्याची डेफिनेशन ही थोडीशी स्थापत्य वेदाच्या काही जे सूत्र आहे त्याच्यामध्ये दिसून पडते. अन इनव्हिजिबल एनर्जी विच कंट्रोल्स द अफेअर्स अँड ऍक्टिव्हिटीज ऑफ विजिबल थिंग. ओके. त्याला आम्ही आध्यात्मिक इंजिनिअरिंग म्हणा, अभियांत्रिकी म्हणा किंवा स्पिरिच्युअल इंजिनिअरिंग म्हणून आम्ही शब्द वापरतो. एवढी मोठी ट्रेन आहे इलेक्ट्रिकवर, ती चालते, इलेक्ट्रिसिटी कोणी बघितली नाही, पण ट्रेन तर चालते. अगदी बरोबर. तर जीवनामध्ये येणाऱ्या जे घटनाक्रम आहे, त्याच्यानंतर जीवनामध्ये घडणाऱ्या जे चांगल्या वाईट घटना आहे, याचा जेव्हा आपण याच्या मागे जेव्हा तो एक रूल लावतो किंवा ते एक प्रिन्सिपल लावतो, तेव्हा आपल्याला लक्षात आहे त्याच्यामध्ये की नाही, चांगल्या आणि वाईट शक्तींचा आपल्यावर एक प्रभाव होता आणि तो प्रभाव स्पिरिच्युअल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून आपण ओळखू शकतो आणि त्याचं निराकरण करू शकतो. ओके. सर, मला सांगा की वैदिक आर्किटेक्चर आजच्या बांधकाम पद्धतीमध्ये कशा प्रकारे लागू करता येईल? वैदिक आर्किटेक्चरचा सगळ्यात मोठा जो गैरसमज आहे तो हा आहे की
वैदिक आर्किटेक्चर हे एका पर्टिक्युलर एज मध्ये लागू होतं. जसा एक वैदिक काळ होता. जी. आज आपण इंडस्ट्रीयल, हम्म. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्सचं युग होतं, जी. मग कॉम्प्युटरचं युग होतं, हम्म. इंडस्ट्रीच्या आधी ॲग्रोचं जी. युग होतं. पाहता पाहता आज आपण डिजिटल युगाकडे आलेलो. हम्म. हम्म. तर अनेक लोकांचा हा प्रश्न असतो किंवा तेव्हाचे रूल्स हम्म. जे हे आजच्या याच्यामध्ये कसे लागू होतील. ओके. परंतु स्थापत्य वेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे. ओके. आणि जेव्हा आपण वेदांचा विचार करतो तर वेदांना कोणतंही टाइमलाईन हे डिफाईन केलेलं नाही. ते ओके. निरंतर आहे, शाश्वत आहे, हम्म. आणि त्याच्यात असलेले जे प्रिन्सिपल्स आहे ते निरंतर लागू राहणार. ओके. हा, याच्यामधला जो महत्वाचा विषय हा आहे की आजच्या युगात कसे वापरायचे. तर काही गोष्टींचं मॉडर्न ॲनालिसिस जरुरी आहे. हम्म. तर ते मॉडर्न ॲनालिसिस आपण केलं पाहिजे आणि ओके. केल्यावर त्याच्यातनं जो निष्कर्ष निघेल तो आपण त्याच्यामध्ये वापरायला पाहिजे. ओके. सर मला सांगा की वास्तुशास्त्रामध्ये म्हणजे वास्तुवेदामध्ये जमिनीचे गुणधर्म, ऊर्जा आणि तिचा बांधकामावर होणारा परिणाम कसा ठरवला जातो? एक जमिनीच्या काही वेगवेगळ्या टेस्ट स्थापत्य वेदामध्ये सांगितल्या आहेत. हम्म. बरेचसे वास्तुतज्ञ जे आज प्रॅक्टिस करतात त्यांना त्या टेस्ट माहिती आहे. ओके. जमिनीचा रस कसा आहे, जमिनीचा गंध कसा आहे, जमिनीचे ऊर्जेचे प्रवाह कसे आहे, हे पण त्याच्यामध्ये वर्णित केलेलं आहे. ओके. परंतु सगळ्यात पहिल्यांदा की ज्याची स्थापत्य वेदावर कमांड आहे त्याला आपण स्थपती म्हणतो. जी. त्याला जमिनीची गुणवत्ता ही पहिले ठरवावी लागते. ओके. एक्झाम्पल की आजपासून 700-800 वर्षापूर्वी एक मोठ्या साम्राज्याची स्थापना झाली, सगळ्यांना माहित आहे. ते साम्राज्य होतं विजयनगर साम्राज्य. जी. तर ते साम्राज्य स्थापन केलं हरिहरराय बोकराय जी. आणि स्वामी विद्यारण्य सरस्वतींनी त्यांना त्यांचे आध्यात्मिक मार्गदर्शक होते. ते साम्राज्य स्थापन झाल्यावर जेव्हा त्यांना राजधानी निवडायची होती तर तुंगभद्रा नदीच्या किनारी ते लोक जेव्हा राजधानीच्या शोधात फिरत होते तेव्हा स्वामींना एक गोष्ट लक्षात अशी आली की एका जागेवर एक कुत्रा पळतोय. ओके. आणि त्याच्या मागे ससा लागलाय. अच्छा. जेव्हा त्यांनी तिथे शोध घेतला तर लक्षात असं आलं त्याच्यामध्ये की तिथे सशांचे बिळ आहे, नदी किनारी राहू शकतात आणि ते कुत्र्याला पळवत आहे. अच्छा. या गुणधर्माला अनुसरून स्वामींनी लगेच स्थपतींना बोलवून तिथे सुंदर साम्राज्याची नीव टाकली, विजयनगर साम्राज्याची. आणि एक राजमंडल सूत्र म्हणून स्थापत्य वेदामध्ये सूत्रमंडल आहे, त्याला विकसित करून तिथे विजयनगर साम्राज्याचं हम्पी हे कॅपिटल उभं केलं. ओके. येस. जमिनीची गुणवत्ता, जमिनीमध्ये असलेले दोष किंवा जमिनीची ताकद ही लक्षणीय काम करते मनुष्य जीवनावर. ओके. सर मला सांगा की चंद्र आणि इतर ग्रहांचे वास्तूवर होणारे परिणाम याबद्दल तुमच्या संशोधनातून काय समोर आलेलं आहे? पहा, संपूर्ण ग्रहमंडल याचा जर आपण विचार केला तर या संपूर्ण ग्रहमंडलचा जो कारक आहे तो आहे सूर्य. ओके. सूर्यच नाही तर कोणत्याच ग्रहाला ऊर्जा नाही. अगदी बरोबर. 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 परंतु प्रत्येक ग्रहाची जी रचना आहे ही वेगवेगळ्या पद्धतीवर आधारित आहे. जसं चंद्राचा विचार केला तर मून प्रोव्हाइड्स कूलिंग इफेक्ट. ओके. मार्स प्रोव्हाइड वार्मर इफेक्ट. यस. बरोबर आहे. बरोबर. ऊर्जा कोणाची आहे? सूर्याची आहे. सूर्याची. परंतु ती सूर्याची ऊर्जा ते ज्या पद्धतीने परावर्तित करतात आपल्याकडे, तसे परिणाम आपल्या वास्तूवर म्हणा, आपल्या घरावर आणि अल्टिमेटली मनुष्यावर त्या पद्धतीने होत जातात. आता मूनचं एक्झाम्पल जर विचार केला तर सगळ्यात महत्वाचं आहे की मून गव्हर्न्स माइंड अँड इंटेलेक्ट. ओके.
त्याच्यामुळे आणि चंद्राचं अधिपत्य हे जलतत्वावर आहे. त्याच्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो स्थापत्य सूत्रमंडलमध्ये की कोणत्याही वास्तूमध्ये किंवा कोणत्याही घरामध्ये किंवा कशाहीमध्ये जिथे मनुष्य निवास होणार आहे तिथलं जलतत्व सर्वात परिणामकारक आहे. कारण त्याच्यावर डायरेक्ट चंद्राचं अधिपत्य आहे आणि चंद्र हा मनुष्याच्या संवेदनांचा कारक आहे. ओके. त्या संवेदना पॉझिटिव्ह करणे किंवा निगेटिव्ह करणे हे चंद्रबलावर निर्भर करतं. अच्छा अच्छा, एवढं महत्व आहे याचं. सर, तुम्ही स्थापत्य वेदाच्या गूढ तत्वांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहात, तर हे तत्व आजच्या आर्किटेक्चरमध्ये कसे समाविष्ट करता येईल? आज सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगनी एक मोठं यश गाठलेलं आहे. जी. हे आपण सगळे पाहतो. हा. 3 मजली फ्लायओव्हर्स आहे, अगदी बरोबर. स्काय क्रॅपर्स आहे, आज 126 मजली बुर्ज खलिफा आहे, जी. त्याच्यानंतर अंडरग्राऊंड मेट्रो आहे, सगळं काही आहे. तर या याच्यामध्ये एक महत्वपूर्ण प्रश्न उत्पन्न हा होतो की 5000 वर्षापूर्वी स्थापत्यवेद हा लिहिला गेला जी. आणि किंवा स्थापत्य वेदाच्या अंतर्गत जे ग्रंथ येतात ते सगळे अर्वाचीन आणि प्राचीन आहेत. जी. तर त्याचा वापर आजच्या या युगामध्ये प्रगत सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये किंवा प्रगत स्ट्रक्चर इंजिनिअरिंग मध्ये कसा करायला पाहिजे आणि त्याचा काही रिलेव्हन्स राहिला आहे का, ओके. हाही एक विषय. त्याचं उत्तर माझं असं आहे की आजपासून त्यावेळेस त्या संकल्पना ज्या होत्या त्या पर्टिक्युलर युगामध्ये लागू केल्या गेल्या. जेव्हा पॅलेसेस होते, जी. जेव्हा हे कोणते बाकीचे शोध लागलेले नव्हते, परंतु याचं विश्लेषण करून याला आजच्या युगामध्ये कसं राबवलं जाईल ओके. याच्यावर आमचं निरंतर संशोधन चालू आहे हा. आणि त्याच्यामध्ये आम्हाला मोठं यश पण मिळतं. ओके. सर, मायन संशोधन संस्था हे स्थापन करण्यामागचा उद्देश काय आहे आणि याचं भविष्यातील उद्दिष्ट काय आहे? मयन फाउंडेशन ही एक मी मानतो खूप मोठी उपलब्धी आहे ओके. मनुष्य जीवनाकरता. अच्छा. सुरुवात होते की मयन म्हणजे काय, मला सर्व लोक हा प्रश्न जी. विचारतात. मयन ही एक सभ्यता होती. ओके. जशी भारतीय सभ्यता आहे किंवा चायनीज सभ्यता आहे, मेसोपोटेमियम सभ्यता आहे, ग्रीक सभ्यता आहे, रोमन सभ्यता आहे, तशी एक मयन सभ्यता होती आणि अजूनही आहे. ही बेसिकली मेक्सिको मध्ये पाहायला मिळते. ओके. मेक्सिको पाशी एक ग्वाटेमाला नावाचा देश आहे, तिथून ही या सभ्यता विकसित झाली. या सभ्यतेमध्ये सर्व जे समूह हा स्थपतींचा समूह होता. ओके. ज्याच्यामध्ये ते स्थापत्यवेद तर आपल्याकडे म्हणतात, परंतु जर आपण विचार केला तर वास्तुशास्त्र, जी. क्वांटम मेकॅनिक्स, मॅथमॅटिक्स, ऍस्ट्रॉलॉजीचे जे काही नवीन गणित आहेत ते, जी. तर यांनी या सर्व नॉलेजनी हा समूह परिपूर्ण होता. ओके. आणि त्यांनी येऊन जगभरामध्ये ठिकठिकाणी या पद्धतीवर निर्मिती केली. ओके. मेक्सिकोची पिरामिड सगळ्यांना माहिती आहे. याच्यामध्ये मोठे मोठे देवळं बांधले. परंतु द्वापर युगामध्ये पहिल्यांदा देवाच्या सांगण्यावरनं, अच्छा. महाभारतात त्याचा उल्लेख आहे, देवाच्या सांगण्यावरनं मयन सभ्यतेतनं एक स्थपती भारतामध्ये आले. ओके. आणि त्यांनी इंद्रप्रस्थची नीव स्थापित केली. ओके. आज ते इंद्रप्रस्थ दिल्ली नावाने ओळखलं जातं. अच्छा. हा जो एक इतिहास आहे की त्यांनी ग्रंथांमध्ये असलेलं नॉलेज पहिल्यांदा जमिनीवर उतरवलं. ओके. स्थापत्य वेदाचं, आणि ते आजही दिसतंय. त्याच्यामुळे तो असा एक महान व्यक्ती ज्यांनी स्थापत्य वेदाला प्रत्यक्षात उतरवलं, म्हणून आम्ही मयन फाउंडेशन त्याच्या नावाने स्थापन केलेलं आहे. अच्छा. सर, मला सांगा की भविष्यातील भारतातील मोठ्या प्रकल्पांमध्ये तुमच्या या संशोधनाचा कसा वापर होऊ शकतो? आमच्या संशोधनाचा वापर 2 प्रकारे होऊ शकतो. ओके. पहिला, ज्यावेळेस राष्ट्रपती महोदयांशी आमचा साक्षात्कार झाला मागच्या वर्षी, त्यांनीच याला ब्लेसिंग्स दिले आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये निरंतर संशोधन करून आज आम्ही एमटेक लेवलचा कोर्स रामदेव बाबा युनिव्हर्सिटीमध्ये लॉन्च केलेला आहे. अच्छा.
आर्किटेक्ट, सिव्हिल इंजिनियर्स, स्ट्रक्चर इंजिनियर्स, वेगवेगळे डिझायनर्स याच्यामध्ये काम करू शकतात, याच्यामध्ये त्याचा अजून विकास करू शकतात. ओके. तर राष्ट्रपती महोदयांशी पण चर्चेमध्ये हेच प्रश्न उपस्थित झाले की अल्टिमेट एम काय. तर याच्यात अल्टिमेट एम असं आहे, सध्याच्या परिस्थितीमध्ये जी एक आर्किटेक्चरल लँग्वेज आहे, ओके. ज्याच्यामध्ये आम्ही आर्किटेक्ट झालो किंवा अजूनही होऊन राहिले किंवा कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग शिकवलं जातं, त्याचं नाव आहे फॉर्म फॉलोज फंक्शन. ओके. ही आणली ब्रिटिशांनी आणि यातले पहिले आर्किटेक्ट जे होते ते होते मदनलाल धिंगरा. ओके. परंतु 1990 मध्ये ही संबंध आशियामध्ये विखुरलेली होती. 1990 मध्ये पहिल्यांदा चायनीज आणि जपान गव्हर्नमेंटनी त्यांच्या कोर्समधनं फॉर्म फॉलोज फंक्शन बाहेर काढलं. ओके. आणि आयचिंग किंवा फेंगशुई जी त्यांची ओरिजिनल लँग्वेज ऑफ आर्किटेक्चर अँड कन्स्ट्रक्शन होती, तिला त्याच्यामध्ये लागू केलं. अच्छा. त्याच्यानंतर ज्या मोठ्या मोठ्या सिटीज डेव्हलप झाल्या, युनान असो, वुहान असो, न्यू हाँगकाँग असो, न्यू बीजिंग असो, या सर्व या तत्वावर आधारित निर्माण केल्या गेल्या. अच्छा. आणि त्याच्यानंतर पाहता पाहता चायना बिकम अ सेकंड लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड. $23 ट्रिलियन आज त्यांचा टर्नओव्हर आहे. तर आमचं सजेशन असं आहे की ही लँग्वेज ऑफ आर्किटेक्चर जी चायनाने अडॉप्ट केली, तिचं ओरिजिन स्थापत्यवेद आहे. 7th सेंचुरी पर्यंत किंवा मी 14th सेंचुरी त्याच्याही वर जाऊन 14th सेंचुरी पर्यंत आपल्या इथे 12 विद्यापीठ होते. त्याच्यामधलं एक मोठं विद्यापीठ होतं विक्रमशिला. या विक्रमशिला विद्यापीठ त्यावेळेस आयुर्वेद आणि स्थापत्य वेदाकरता जाणलं जायचं. आणि तिथे अनेक चायना, जपान, इंडोनेशिया इथून बुद्धिस्ट मॉन्क्स हे तिथे विद्यार्थी स्नातक म्हणून शिकायला यायचे. तिथेच आयुर्वेदाचे धडे त्यांनी घेतले, स्थापत्य वेदाचे पण बरेच धडे त्यांनी घेतले. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या देशात जाऊन त्यांच्या टोपोग्राफिकल फीचर्स नुसार त्याला चेंज केलं. आणि चेंज करणं आवश्यक याच्याकरता आहे कारण जसं हिमालय आपला नॉर्थ ईस्टला आहे, चायनाच्या नॉर्थ ईस्टला आहे, वाळवंट आपल्या वेस्टला आहे, चायनाच्या नॉर्थला, आणि काही ऍडिशनल तत्व त्याच्यामध्ये त्यांनी टाकले. जसं मेटल हे आपल्याकडे तत्व नाहीये पण त्यांच्यामध्ये तत्व आहे. आणि त्याला अनुसरून त्यांनी लँग्वेज ऑफ आर्किटेक्चर बनवून आज पूर्ण चायनाची इकॉनॉमी, चायनाची डेव्हलपमेंट बदलली. तर आमचं म्हणणं असं आहे की ज्याचं ओरिजिन स्थापत्यवेद आहे, ज्या देशामध्ये स्थापत्यवेद निर्माण झाला, विकसित झाला, त्या देशामध्ये आपण आज फॉर्म फॉलोज फंक्शन का शिकवतोय. त्याच्याऐवजी जर आपण तिथे स्थापत्यवेद लँग्वेज ऑफ आर्किटेक्चर म्हणून प्रस्तुत केला तर डेफिनेटली भारताची इकॉनॉमी आणि तशा सिटीज बनवल्या आणि तशा पद्धतीचं निर्माण इथे झालं स्थापत्यवेदाच्या लँग्वेज ऑफ आर्किटेक्चरवर, तर डेफिनेटली चायनाच्या बरोबरीने आपण ग्रोथ होणार. ओके सर, आपल्या संशोधनाच्या माध्यमातून आपली इकॉनॉमी नक्कीच वाढेल. सर, पारंपरिक भारतीय स्थापत्यशास्त्र आणि आधुनिक वास्तुकला यांचा समतोल साधण्याच्या दिशेनं सरकार किंवा शैक्षणिक संस्थांनी कोणती पावलं उचलावी असं आपल्याला वाटतं? मला सगळ्यात असं वाटतं त्याच्यामध्ये की जसं रामदेव बाबा कॉलेजनी एक मोठं अचिव्हमेंट केलं. ओके. की 14व्या शतकामध्ये, याची पार्श्वभूमी थोडीशी आपण समजली पाहिजे. 14व्या शतकामध्ये आमच्या इथे 12 विद्यापीठ होते, तक्षशिलापासून, नालंदापासून ते विक्रमशिलापर्यंत. गियाजुद्दीन तुघलकच्या काळामध्ये या सर्व विद्यापीठांना संपवण्यात आलं. ओके. त्याच्यानंतर आमच्या इथली जी विद्यापीठ किंवा गुरुकुल प्रणाली नष्ट झाली. याच्यामध्ये वेद विज्ञान शिकवलं जायचं आणि जगभरातून लोक तिथे शिकायला यायचे. याच्यामध्ये 700 वर्ष हा जो स्थापत्य वेदातला सूत्रमंडल विषय होता किंवा स्थापत्य वेदातला संशोधनाचा विषय होता, हा पूर्णपणे निस्तेज होता. तर आज आपण पहिल्यांदा नरेंद्र मोदी जे आपले PM आहेत, मी नेहमी सगळ्यांना सांगतो की याचं क्रेडिट गोष्ट
ऑनरेबल प्राईम मिनिस्टर. का बरं? 2015 मध्ये राज्यावर आल्यावर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा जी घोषणा केली ती केली योग शिक्षा अभियान. ओके. आणि आज ऐकून आपल्याला खूप चांगलं वाटतं की 21 जून हा 105 देशांमध्ये योग शिक्षा अभियान म्हणून मनवला जातो, साजरा केला जातो. त्याच पद्धतीने 2019 मध्ये त्यांनी अजून एका योजनेचा आविष्कार केला, घोषणा केली, ती होती वेद शिक्षा अभियान. परंतु दुर्दैवाने त्याचे पुढचे 2 वर्ष कोविड आला आणि नंतर मग इलेक्शन्स पाहता पाहता तो पार्ट तेवढा विकसित नाही होऊ शकला, त्याचा प्रचार आणि प्रसार त्या लेवलला नाही जाऊ शकला. परंतु त्या घोषणेचा प्रतिसाद म्हणून अथर्ववेदाचा जो उपवेद आहे, स्थापत्यवेद, त्याला आजच्या लँग्वेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये आणून आम्ही पहिल्यांदा एमटेक लेवलचा कोर्स रामदेवामध्ये सुरू केला. अच्छा, फारच सुंदर. सर, या मुलाखतीच्या माध्यमातून आमच्या दर्शकांना आपण काय सांगाल? मला एकच सांगायचं आहे याच्यामध्ये की आमची शिक्षा प्रणाली ही आमची ओळख होती. आज जो भारतीय विद्यार्थी आहे त्याला लंडनला शिकायला जायला किंवा हार्वर्डला शिकायला जायला जो अभिमान वाटतो, आजपासून 700-800 वर्षापूर्वी त्या लोकांना नालंदामध्ये यायला, तक्षशिलामध्ये यायला त्याच्यापेक्षा जास्त अभिमान वाटायचा. तुम्हाला तक्षशिलेची एक छोटी गोष्ट माहिती असेल, जी छोटी आहे किंवा मोठी पण आहे, की तिथे जो स्नातक यायचा बाहेरून, त्याचा आपण म्हणू एंट्रन्स असा शब्द नाही म्हणणार, एंट्रन्स एक्झाम हा तिथला चौकीदार घ्यायचा. बरोबर. जो बाहेर पहारा द्यायचा तोच घ्यायचा आणि तोच सांगायचा त्याच्यामध्ये की तुझी योग्यता आहे की नाही आहे. याच्यावरून मी हे म्हणत आहे की भारताचं वेद विज्ञान संदर्भातला जो भाग आहे तो किती प्रगत होता. मधल्या काळात आक्रमण झाले, त्याच्यानंतर ब्रिटिशांनी आपली शिक्षा पद्धती बदलून टाकली. तर आपल्याला हार्वर्ड, लंडन किंवा रोचेस्टर, ब्रिटिश कोलंबिया च्या धर्तीवर या 12 विद्यापीठांचा परत पुनर्विकास करून वेद विज्ञानची जी पार्श्वभूमी आहे ती परत तयार करायची आहे आणि त्याच्यासाठी संपूर्ण भारतीयांनी याच्यामध्ये उत्साह दाखवावा, हे माझं आव्हान आहे. ओके सर, खरं तर स्थापत्यशास्त्र याबद्दल फार सुंदर आपण माहिती दिली आणि फार सुंदर असा संदेश आमच्या दर्शकांना दिलात. आपण शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आलात त्याबद्दल आपलं खूप खूप आभार.